यट दॅट पोटेन्शियल म्हणजे त्याच्यामध्ये सगळे गुणसंपन्न तो पाहिजे असं बात नसतं. आणि याचाच उद्देश करून तुम्हाला आणखी सांगायला मला पाहिजे की जेव्हा आमच्या लक्षात आलं की आपल्याकडची जी पोरं आहेत, एक जनरल एक असं दिसतं की काही ग्रामीण भागातल्या पोरांमध्ये किंवा काही शहरी भागातल्या पोरांमध्ये काही क्वालिटीज या थोड्या डेव्हलप करायला पाहिजे. म्हणून एक कोऑर्डिनेशन कमिटी आहे शासनाची आणि लोकसेवा आयोगाची की ट्रेनिंग कॉम्पोनंट जो देतो तो ट्रेनिंग कॉम्पोनंटसुद्धा आपण देताना त्याच्यामध्ये काय गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजेत. आणि आता जर आपण बघितलं नवीन जे आपलं धोरण आत्ताच राज्य शासनाने जाहीर केलं आहे ट्रेनिंगचं धोरण, म्हणजे आता काय होणार आहे की UPSC मध्ये जसं असतं की एक बॅच आली की ती कंप्लीट बॅच आल्यानंतर त्या बॅचच्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच वेळेस ट्रेनिंग सुरुवात करावी फाउंडेशन कोर्ससारखं आणि मग हळूहळू त्यांचं ब्रँचिंग आउट करावं. ती पद्धत आता आपण आपल्या राज्य शासनाने मान्य केली आणि त्याच्यामध्ये कुठल्या तऱ्हेचं इनपुट्स पाहिजे, कुठे आपल्या पोरांच्या बॅकग्राऊंडमुळे आपण कमी पडतो या गोष्टीचा अभ्यास करून त्याप्रमाणे आपण त्या ट्रेनिंगमध्ये इन्क्लूड केला आणि ती पॉलिसी आता आपण राज्यामध्ये इम्प्लिमेंट केली. तुम्ही ट्रेनिंग आणि कोऑर्डिनेशनचा उल्लेख आत्ता केलाच. जसं 10वी-12वी परीक्षेबद्दल होतं की SSC बोर्ड हे फक्त परीक्षा मंडळ म्हणून लोकांना वाटतं. अनेक जण म्हणजे MP आपल्या स्पर्धा परीक्षेचंही त्याचा फुल फॉर्म सांगताना परीक्षा मंडळ म्हणतात. ॲक्च्युली ते आहे शिक्षण मंडळ. तसेच MPSC बाबत नेहमी बातम्या येतात किंवा चर्चा होती ती परीक्षा आणि निकालाबाबतच. त्या पलीकडे जाऊन हा मूलभूत स्पर्धा परीक्षेसंदर्भातला शासनाचे असलेलं लायझनिंग आणि आता नवीन धोरणातनं ट्रेनिंग संदर्भातलं आपलं जे काही पुढची कार्यप्रणाली आहे त्याच्यात MPSCला की महत्त्वाची भूमिका बजावायची ती कशी असेल आणि त्याचा दूरगामी परिणाम कसा होऊ. तेच म्हणजे मंत्रिमंडळाने जेव्हा हा नवीन आपला सगळा ढाचा ट्रेडिंगचा आता मान्य केला त्याच्यावर बऱ्याच सभा झाल्या आणि त्याच्यामध्ये चीफ मुख्य सचिवांचे आमचे सचिव त्याच्यात जाऊन यशदा मुख्य म्हणजे असे आणि त्याप्रमाणे हा सगळा आणि एक स्टडी केला गेला ॲनालिसिस केलं गेलं की कुठे कुठे आपल्याला ट्रेनिंगची गरज आहे. म्हणजे वेगळे आता महाराष्ट्र लोकसेवा 118 काडरसाठी सिलेक्शन करतं. म्हणजे तुम्हाला एकूण ज्या परीक्षा होतात आपल्याला PSI सेल टॅक्स इन्स्पेक्टर तहसीलदार ड्युप्टी CO एवढंच माहिती आहे, पण असे 118 काडर्स आहेत. डॉक्टर इंजिनियर जिओलॉजिस्ट सगळे वेगवेगळे काडर आहेत आणि या वेगवेगळ्या काडरचा विचार करून ट्रेनिंगचा एक कंपोनंट काय लागेल, इनपुट काय लागेल, टेक्निकल नॉलेज ज्या भागात आहे त्या विद्यार्थ्यांना कुठलं टेक्निकल स्किल. कारण थोडं विषांतर झालं तरी बोलतो मी की आता बरेचसे प्रश्न या ठिकाणी असे आले की दर्जात तुम्ही कसा काय ठरवता. 2च उदाहरणं मी देतो. माझी अपेक्षा आता इंजिनियर्सची परीक्षा आम्ही मध्ये घेतली, दोन्ही बाजूनी बातम्या आल्या. तुमच्या वर्तमानात बातम्या आल्या की शून्यवाल्यांनी कसं इंटरव्ह्यूला बोलावलं आणि एकीकडे बातम्या आल्या की तुम्हाला पुरेसे विद्यार्थी मिळत नसताना तुम्ही एवढं स्टँडर्ड काय वाढवून ठेवता. आता इंजिनियरच्या बाबतीमध्ये म्हणून स्टँडर्ड कमी असं मला म्हणायचं नाही, पण उद्देश आहे की 600 मार्काची परीक्षा जवळजवळ 550 मार्क त्यातले फुल्ली टेक्निकल इंजिनिअरिंगवर असतात. सिव्हिल इंजिनियर B ही डिग्री 15,000 पोरं जर परीक्षेला बसली आणि आपण काय ठेवलं आहे की जर शेवटी काय होतं की इंटरव्ह्यूला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 12.5% वर आपण मार्क ठेवू शकत नाही. म्हणजे त्या मुलाचं मुष्कळचं स्किल जे आपण तपासणार आहोत ते लेखी परीक्षेत तपासणार आहोत. आणि मग अशा परीक्षेमध्ये साधारणतः अपेक्षा ठीक आहे 45% प्रत्येक पेपरमध्ये मिळावं हे मलाही पटलं नाही, मी ते बदललं. परंतु 35% इंजिनिअरिंगच्या पोराला मिळाले पाहिजेत आणि अशाच पोरांना इंटरव्ह्यूला बोलावं असा एक साधारणतः आपण निकष ठरवला होता. आता अपेक्षा असते की 15,000 पोरं बसली, 600 पैकी 550 मार्क जे आहेत ते नुसत्या टेक्निकल सब्जेक्टवर आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगवर प्रश्न आहेत. आणि शेवटी मी कसा विचार केला की त्यावेळेस 900 पोस्ट काहीतरी होत्या. 900 पोस्ट कुठल्या 450-500 काहीतरी एज्युकेशन डिपार्टमेंटचे आहेत, 200 काहीतरी PWDचे आहेत आणि 250-300 ह्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटचे. या तिन्ही डिपार्टमेंटवरून महाराष्ट्रातलं जे बजेट आहे त्याचं 50% बजेट ही पोरं हँडल करणार आहे. मग अशा वेळेस टेक्निकल तो माझा बिल्डिंग बांधणार आहे, तो माझा ब्रिज बांधणार आहे, तो माझा धरण बांधणार आहे, तो माझ्या पाणीपुरवठ्याची योजना करणार. नॅचरली मला असं वाटतं की तो टेक्निकली हायली स्किल असावा. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किलपेक्षा त्याच्याकडे टेक्निकल नॉलेज भरपूर असावं आणि म्हणून 550 मार्काचं जर टेक्निकल नॉलेज असेल तर मी असा विचार केला की 35% तर त्याला मार्क मिळाले पाहिजे, असेच पोरं आपण आणावी. आणि माझी अशी अपेक्षा होती की 15,000 B फर्स्ट क्लास ME असलेली पोरं जर बसली तर निश्चितपणे 15,000 पैकी 6,000 पोरं अशी असतील की ज्यांना 35% वर मार्क मिळतील, ही माझी अपेक्षा. आणि त्याप्रमाणे मग जेव्हा आम्ही रिझल्ट लावला आणि सेक्रेटरी मला सांगायला आले कॉम्प्युटरचा रिझल्ट घेऊन की साहेब प्रॉब्लेम झाला आहे. काय झाला आहे तर म्हणले ते आपल्याला 900 जागा आहेत, 960 जागा होत्या, म्हणजे 2900 मुलांना इंटरव्ह्यूला बोलवायला पाहिजे, 3 पण इंटरव्ह्यूला बोलवता, पण ती कुठली मुलं त्यांना 35% वर मार्क आहे. तर आय वॉज एक्सपेक्टिंग की 5-6 हजारापैकी 2700 टॉप म्हणजे ते पर्सेंटेज नक्कीच 40-45 वर राहणार, याच्या खाली राहणार नाही. त्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे. काय झालं
तर म्हणले जर हा 35% निकष लावला आणि बॅकवर्ड क्लासला 30%, 960 जागाच्या अगेन्स्ट मला 400 मुलं मिळत होती ज्याला 35%च्या वर मार्क. मी हादरलो, स्पष्ट मी सांगतो तुम्हाला. मग त्याला म्हटलं असं कर, समजा आपण 35% काढून टाकलं आणि अगदी 2800 मुलं बोलवायचीच आहे, तर किती खाली यावं लागेल आपल्याला? 30, 25, 22. 2 तासांनी पुन्हा कॉम्प्युटरवरून एक्झरसाईज करून आले. काय तुमच्यापेक्षा किती आलं असेल पर्सेंटेज खाली? -14. निगेटिव्ह मार्किंग आहे, 3 प्रश्न. -14 म्हणजे मला जर 2800 पोरं बोलवायची असली तर मला -14. आता प्रश्न असा आहे, सरकार मला रोज फोन येतात, अहो आमच्याकडे इंजिनियर नाहीत, आमचं काम थांबलं आहे. आता त्यांना इंजिनियर द्यायचे तर पर्सेंटेज कमी करा. पर्सेंटेज कमी केलं तर हे सांगणार की तुमचा दर्जा घसरला. आता प्रश्न असा आहे की मी बाकीच्या पेपरमध्ये समजू शकतो, जनरल नॉलेज समजू शकतो, इंजिनिअरिंग. आणि मग मी ॲनालिसिस पुन्हा हे केलं की मग ही सगळी पोरं जी बसली आहे ती बी पास झाली आहे, तर त्यांचे पर्सेंटेज पहा. 90% मुलं सेकंड आणि फर्स्ट क्लासमधली आहेत. 40% मुलं ही फर्स्ट क्लासमध्ये पास झाली आहेत. 75च्या वर मार्क मिळालेली मुलं अनेक आहेत. नॅचरली त्याच्यामुळे थोडासा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून मग मी गव्हर्नरांना एवढंच पत्र लिहिलं, मी काही पोरांच्या याच्यावर की बाबा कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, या पोरांचं जे पास होतात तिथे काही प्रॉब्लेम आहे का? ॲज अ चान्सलर ऑफ युनिव्हर्सिटी तुम्ही जर थोडा हा चान्सलर्सला विचारलं, व्हाईस चान्सलरला बोलावलं तर काही त्याचा मार्ग निघेल. पण हा उद्देश बाजूला राहून चर्चा भलतीचकडे सुरू झाली. मग आमचं सांगतो काय कमी झालं आहे का? सेम थिंग अबाउट ज्युनियर मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आपल्याला निकाल देणार आहे, जिथे तुम्हाला कोणानेही त्यांच्यासमोर उभं राहायचं आहे उद्या आणि न्याय देणार आहे, तिथेही ही स्पष्ट आहे. 155 जागा भरायच्या होत्या. या पर्सेंटेजपेक्षा इंटरव्ह्यूला मला फक्त 55 मुलं मिळाली. आणि त्याच्यात काय केलं हायकोर्टाने की जसं आपल्याकडे कसं असतं की थिअरी आणि इंटरव्ह्यू मिळून आपण रिझल्ट देतो, त्याच्यात पुन्हा हायकोर्टाने इंटरव्ह्यूमध्ये 40%च्या वर मिळाले पाहिजे. म्हणजे 155 जागेला जवळजवळ मला 450-500 बोलवायचे ते मिळालेच नाहीत. 155 पैकी 55 मिळालेत ज्यांना त्या पर्सेंटेजच्या वर मार्क होते थिअरीमध्ये. आणि त्यातली पुन्हा इंटरव्ह्यूमध्ये इतकं 5-6 मुलं अशी मिळाली की त्यांना हिंमत नाही झाली आमची की त्यांना 40%च्या वर मार्क द्यावी. 50 पोरं मी त्यांना देऊ शकतो. शेवटी हायकोर्टाने आता निर्णय घेतला की त्यांचंसुद्धा पर्सेंटेज खाली आणायचं, त्याशिवाय आपल्याला इंजिनिअरिंग आपले हे न्यायाधीश मिळणार नाही. तर हे आतले जे प्रश्न आहेत ते MPSC बरोबरच. आणि म्हणून मग शेवटी मला पर्सेंटेज पत्र आणावी लागली. कारण मी विचार केला की महाराष्ट्राला मिळाले पाहिजे लोक, ते मिळतानाच पर्सेंटेज एकदम खाली येऊ नये, स्टँडर्ड घसरू नये. आता हा प्रश्न आहे की लेखी परीक्षेतनं पोरांचं सगळ्याच गोष्टी सगळेच गुण हे पुढे येतात का, म्हणून आपण इंटरव्ह्यू ठेवतो, पण इंटरव्ह्यूला कमी मार्क आहे. पण शेवटी आपल्याला कुठेतरी व्हाया मीडिया करावा लागला आणि त्याच्यामधून हे पर्सेंटेजची पद्धत आली की एकीकडे जो टॉपचा मुलगा आहे त्याच्या तरी 1/3 कमीत कमी असलेला मुलगा मला इंटरव्ह्यूला बोलवू दे, जेणेकरून मला महाराष्ट्राला कमीत कमी त्यांची ब्युरोक्रसी चांगल्या प्रकारची देता येईल. इंटरव्ह्यूचा उल्लेख आपण केला. इंटरव्ह्यू किमान किती वेळाचा असावा अशी काही गाईडलाईन आहे का इंटरव्ह्यूच्या बाबतीत? नाही, माझा उलट असं अनुभव आहे की कॅन्डिडेट फार चांगला असला तर इंटरव्ह्यू फार लवकर संपतो. हे जनरल स्टँडर्ड. इफ इज अ व्हेरी गुड कॅन्डिडेट, कारण शेवटी आपण त्याला काही परीक्षा घ्यायला बोलावत नाही. तिथे जे काही आपले निकष आहेत त्या निकषाप्रमाणे जर असं दिसलं की हा इज अ व्हेरी गुड कॅन्डिडेट आणि तिन्ही पॅनलचे 3-4 लोकांचं एकमत असं असतं. एक महत्त्वाचा भाग असतो की जेव्हा एक आपण इंटरव्ह्यू घेताना जनरली पद्धत ही ठेवतो की आधी अशी पद्धत असायची की प्रश्नांचा भडीमार व्हायचा, सगळ्यांनी याने विचारायचं अर्धा त्याने विचारायचं. ही पद्धत आपण सायंटिफिकली याचा स्टडी करून बंद केली आहे. आता एक पॅनलमधला एकच माणूस प्रश्न विचारतो, तो विचारताना बाकीचे ऑब्झर्व करतात, दुसरा विचारताना हे ऑब्झर्व करतात. लक्षात असं येतं की आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं आपल्याला दिलेलं उत्तर आणि इतरांनी ऑब्झर्व केलेलं उत्तर याचा समन्वय केला तर शेवटी आपल्याला त्याच्यातनं रिझल्ट चांगला येतो. आणि पहिल्या 4-5 मिनिटात लक्षात येतं तिघांचंही मत असं होतं की बा हा हिज फार एक्सलन्स. उलट इंटरव्ह्यू लांबला, बऱ्याचदा असं होतं की माझा इंटरव्ह्यू 2 तास झाला, त्यांना समजून घ्यावं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. जे असं मिडल जो पिरियड असतो साधारणतः, अगदी शॉर्ट पिरियड कधी कोणाचा असणार नाही, पण फारच वाईट असेल तर तसंही होऊ शकतं. पण साधारणतः एक ॲव्हरेज पिरियड जो येतो, आता मी याचा काढला आपल्या सिव्हिल सर्व्हिसचा आमचा ॲव्हरेज जो पिरियड आहे तो 13 मिनिटाचा आहे. 30.5 मिनिट काहीतरी आहे ॲव्हरेज मिनिट. मग तो 20पर्यंतही चालतो, 10पर्यंतही चालतो, 25पर्यंतही चालतो. पण इंटरव्ह्यू लांबला तर काय होतं की इंटरव्ह्यू पॅनलच्या मला डाऊट असतो की याला जस्टिस दिला पाहिजे, कुठेतरी ही इज नॉट कमिंग आउट, कुठेतरी त्याला त्याच्यात आहे परंतु ते येत नाही आहे बाहेर, असं थोडंसं. आणि प्रश्न विचारताना कधी शक्यतो नॉलेजचा भाग त्याच्यामध्ये नसतोच.
तो म्हणजे त्याला वाटतं की मी ह्या प्रश्नाची उत्तर दिली. मी अशाही विद्यार्थी मी पाहिलेले आहेत की 80% प्रश्नाची उत्तर दिली नाही, पण ही वॉज एक्सलंट. द वे ही अप्रोचेस द क्वेश्चन, ट्राय टू अंडरस्टँड की बा याच्यामध्ये काय विचारलं आहे मला, तो स्वतःचं डोकं लावायचा प्रयत्न करतो. एक तुम्हाला उदाहरण देतो मी. इंजिनिअरिंगचे इंटरव्ह्यू सुरू होते नागपूरला. कॉलेज बी विद्यार्थी त्या कॉलेजच्या 3 विद्यार्थी, एक नाही 3 विद्यार्थी एका कॉलेजचे होते. कुठनं पास केलं? कमला नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज. म्हटलं हू इज कमला नेहरू? म्हटलं यू नो सम नेहरू? येस, पंडित नेहरू. देन नाव ट्राय टू रिलेट द डॉटर ऑफ पंडित नेहरू. म्हटलं इंदिरा गांधी वॉज डॉटर ऑफ पंडित नेहरू. शी वॉज मदर ऑफ इंदिरा गांधी. नाव यू टेल मी. नाही माहीत. नाव यू इमिजिएटली अंडरस्टँड. म्हटलं घाबरला असेल, तो घाबरला असेल. दुसऱ्या पद्धतीने त्याला विचारायचा प्रयत्न केला. अशा अनेक गोष्टीतून आपल्याला लक्षात येतं की तो पोरगा घाबरला म्हणून उत्तर देत नाही आहे, त्याला माहितीच नाही आहे किंवा जनरल अवेअरनेस नाही आहे. आणि जनरल नॉलेजचा पेपरमध्ये जनरल नॉलेजचा नसतो, तो जनरल अवेअरनेसचाच असतो. हे सुद्धा पोरांनी लक्षात ठेवायला पाहिजे. अजून एक विद्यार्थ्यांच्या मनातला प्रश्न आहे, विशेषतः ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, त्यांना उशिरा संधी माहिती होतात किंवा वयोमर्यादा वाढवावी असं नेहमी वाटतं. तर MPSC UPSCसाठी वयोमर्यादा असावी का? विशेषतः परदेशात मला वाटतं सिव्हिल सर्व्हिसेसला वयोमर्यादा नसते किंवा जास्त असते. त्या संदर्भात काही निर्णय? नाही, आपली वयोमर्यादा ऑलरेडीच UPSCपेक्षा फार जास्ती आहे. आणि ही वयोमर्यादा आपण का वाढवली होती याचं एक कारण आहे. मध्ये UPSCमध्ये फार मोठं एक 10 वर्षापूर्वी एक मोठा स्कॅन्डल झालं. त्यानंतर बरंचसं काम UPSCचं हे अगदी परिस्थिती निर्माण झाली आणि मग 4-5 वर्ष परीक्षा होऊच शकल्या नाही. याचा विचार करून मग शासनाने असा निर्णय घेतला की ही 5 वर्ष या पोरांचा काय दोष. त्यावेळेस आपलं वय 21 ते 28 होतं. आधी आम्हीच असताना 21-26 होतं, मग 28 झालं, मग आता ते 32-33 झालं आणि बॅकवर्ड असेल तर 38पर्यंत जातो आपण. पण त्या 5 वर्षाचं एक का देण्यात आलं की ही जी पोरं आहेत त्यांचे वय आता 28च्या वर होऊन गेले आहेत किंवा मागासवर्गीय असतील तर 32-33च्या वर होऊन गेले, त्यांचा काही दोष नाही आहे. म्हणून ते एक 5 वर्षासाठी ती शिथिलता दिली होती. 5 वर्ष संपली आता, पण ती कंटिन्यू राहील. त्यामुळे ऑलरेडीच आपल्याकडे जर 21 वर्षे ते जर तुम्ही 33 वर्षाचा विचार केला तर 12 चान्सेस, कारण आपल्याकडे चान्सेसवर बंधन नाही. UPSCमध्ये चान्सेसवर बंधन आहे. त्याच्यामुळे ऑलरेडी आपल्याकडे 12 आणि जर मागासवर्गीय असेल तर 15-16 अशा तऱ्हेचे अटेम्प्ट होऊ शकतात. आता आणखी वाढवायचं म्हटलं तर थोडंसं मला वाटतं की याचाही विचार आपल्याला दोन्ही बाजूंनी करावा लागेल. की शेवटी आपण डायरेक्ट रिक्रुटमेंटचा उद्देश जर असेल की यंग ब्लड आलं पाहिजे तर यंग ब्लड आलं पाहिजे. पोरांना आजकाल जो परिस्थिती आहे की बाबा पहिल्या अटेम्प्टमध्ये ते होत नाही याचाही विचार करून आजचं जे काही आपल्यासमोरचं जे एज लिमिट आहे ती मला वाटतं की त्यातल्या त्यात ॲडिक्वेट आहे. ती आणखी वाढवणे किंवा कमी करणे याच्यामुळे कदाचित आपल्याला योग्य तऱ्हेचे उमेदवार मिळू शकतील की नाही याची थोडी शंका येण्याचं भाव आहे. मुख्य परीक्षेसाठी अभ्यासक्रम जो आहे तो पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह होण्याची शक्यता आहे का? राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह करणार आहे? नाही, डिस्क्रिप्टिव्ह करण्याचा उद्देश नाही आहे. पण एक असं आहे की आता आपल्याकडे सब्जेक्टिव्ह म्हणजे सब्जेक्ट राहिलेच नाही, सगळं ऑब्जेक्टिव्ह झालं आहे. UPSCने आता उलट त्यांचे सब्जेक्ट कमी केलेले आहेत, आपल्याकडे ते नाहीच आहे. पण इंग्लिश आणि मराठी हे 2 विषयाचा ओरिएंटेशन ज्या पद्धतीने करायचा विचार आहे की इंग्रजी मराठीचं ज्ञान त्यांना ॲड्युकेट असलं पाहिजे. आता अर्थात एक प्रश्न याच्यात असाही आहे की तुम्ही इंग्रजी आणि मराठीचे मार्क का धरता? UPSC ते धरत नाही. पण मराठी ही आपली लँग्वेज आहे, ती त्याला आलीच पाहिजे, कारण शेवटी मराठीचा विचार आपण आणि त्याचा 12वीचा फक्त स्टँडर्डचा तो सगळा भाग असतो इंग्लिश मराठीचा. त्यामुळे ते मार्क धरले पाहिजे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. पण याच्याशिवाय डिस्क्रिप्टिव्हमध्ये जी एक फार चांगली गोष्ट जी पोरांची लक्षात येते ती ऑब्जेक्टिव्हमध्ये कदाचित येत नाही, ते म्हणजे त्यांचं ते विचार करण्याची स्किल आहे किंवा ते हे आहे. तर एखादा निबंधाचा पेपर असावा, म्हटलं इंग्लिश मराठीचे मार्क्स थोडे कमी करावेत आपण, 100-100 50-50 करावे, पण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह असा एखादा पेपर ठेवावा जेणेकरून जे ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला कॅच करता येत नाही ते त्याच्या याच्या कॉम्प्रिहेन्सिव्हमधून कॅच करता येईल असा विचार आहे. अर्थात तो विचार मला माझ्या कमिशनवर ठेवावा लागेल, पण वैयक्तिक मला असं वाटतं की त्याची गरज आहे, कारण निश्चितपणे ऑब्जेक्टिव्हमधून काही गोष्टी ज्या रिव्हील होत नाहीत आणि पर्टिक्युलरली वेन सुप्रीम कोर्ट सेज की यू कॅनॉट कीप युअर मार्क्स ऑफ इंटरव्ह्यू मोर दॅन 12.5%, त्याच्यामुळे आपल्याला निश्चितपणे त्याचा हा विचार करावा लागणार आहे. तर तो सध्या विचार आपला चालू आहे.
एक प्रश्न मागाशी खूप लोकांकडून आला आहे की मागच्या वर्षी तुम्ही 74 जागा डेप्युटी कलेक्टर